रामकृष्ण हरी माऊली. सकाळच्या पारी वंदुनिया श्रीहरी, वासुदेव धावतो तुम्हाला पंढरी जिवारी. माऊली वासुदेव पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं झी टॉकीजवर मनापासून स्वागत करतो. तुमच्या लाडक्या कार्यक्रमात संतूर सह प्रस्तुत गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. विडणी पिंपरद निंबाळक फाटा इथून पालखी बरडला जाणार आहे. तर माऊली याच उत्साहात, याच आनंदात आणि नाम घोषात आपल्याला वारीतून जायचंय. पण आपल्याला आपली कथा सुद्धा ऐकायची आहे. आपली कथा आहे पंढरीचे महात्म्य आणि कथाकार आहेत हरिभक्तिपरायण संगीताताई यनपुरे चौपडे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. समचरण सरोजम सांद्रनीलाबुदाभं, जगननिहित पानी मंडना मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कण्जनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराया, जगद्गुरु श्री संत तुकोबराया आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग अभिवादन करते. मायबाप श्रोत्यांना वंदन करते आणि या निरूपणाला सुरुवात करते. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबराया यांचा 750वा जन्मोत्सव सोहळा आणि अखिलखोट विश्वाच्या मालकाचा या ठिकाणी आषाढी पंढरपूरच्या वारीचा हा सोहळा, या दोनही असणाऱ्या या ठिकाणी गोष्टींचा औचित्य साधून आपल्या जांभूळ या गावामध्ये, आपल्या जांभूळ गावचे आदर्श सरपंच, आमचे परमार्थ प्रेमी, परम आदरणीय, परमश्रद्धेय माननीय संतोष भाऊ जांभूळकर यांनी या पंढरीचे महात्म्य या कथेचं केलेलं गोड असणारं हे आयोजन. आणि या आयोजनाच्या निमित्तानं या ठिकाणी उभ्या महाराष्ट्रभर ही पंढरीची वारी घराघरामध्ये खरं तर पोचली जाणार आहे. नुसती वारी घरामध्ये पोचत नाही आहे, तर त्या वारीचं महत्त्व घरामध्ये पोचलं जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी जो काही विसावा या ठिकाणी वारकरी घेत असतील, त्या वेळेला नुसता त्यांचा जरी विसावा असला, पण त्या वारीच्या निमित्तानं, विसाव्याच्या निमित्तानं वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये खरं तर हे एक आत्मिक समाधान इथं आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून या झी वाहिनीचे आणि या ठिकाणी आदरणीय संतोष भाऊ जांभूळकर यांचे सर्वप्रथम ऋण व्यक्त करते की त्यांच्या निमित्तानं हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर हा सोहळा, आपल्या या आषाढी वारीचा, पंढरीचा आणि खऱ्या अर्थानं या वारकऱ्यांचा सोहळा घराघरामध्ये पोहोचतोय. मला वाटतं एकदा जोरात टाळ्या खरं तर बाहून करता झाल्या पाहिजेत. अतिशय सुंदर आणि गोड केलेलं हे नियोजन. आणि म्हणून ज्या विठुरायाच्या भेटीकरता वारकऱ्यांची जी आस लागलेली आहे, का बरं आस लागायला नको, कारण ज्ञानोबरायांची पालखी आज फलटणवरनं या ठिकाणी बरडच्या दिशेनं प्रवास करते आणि जगद्गुरु तुकोबरायांचं या ठिकाणी आज निमगाव केतकीवरनं आज इंदापूरच्या दिशेनं प्रवास चालू झालेला आहे. आज तुकोबरायांच्या पालखीमध्ये गोल रिंगण खरं तर होणार आहे आणि तोही वारकरी सगळीजण आनंद घेणार आहे. पण पंढरपूरच्या दिशेनं जो काही प्रवास वारकऱ्यांचा चालला आहे, विठूच्या जयघोषामध्ये ज्या काही सगळ्या पालख्या आज या ठिकाणी निघाल्यात, म्हणून एकदा सर्वप्रथम आपण त्या भगवंताचं गोड भजन करूया आणि मग कथेला आपण प्रारंभ करूया. विठ्ठल 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 पांडुरंग, विठ्ठल 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 पांडुरंग, हरी विठ्ठल 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 पांडुरंग, विठ्ठल 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 पांडुरंग, हरी विठ्ठल 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 पांडुरंग,
विठ्ठल विठ्ठल हरी पांडुरंगा विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंगा विठुरायाच्या भेटीची आस अंतःकरणामध्ये ठेवून निघालेल्या सर्व ज्या काही वारकरी आहेत, खरं तर ज्यांना ज्यांना वारीला जाणं शक्य नाही आहे, ज्यांना ज्यांना घरातनं या वारीचा सोहळा पाहायला लागतोय, मला वाटतं त्या सर्वांनी ह्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत की जे काही वारकरी इथं चालले आहेत, भगवंताकडे आपण प्रार्थना करूया की देवा या सगळ्या वारकऱ्यांना खरं तर अगदी सुखरूप या ठिकाणी तू पंढरपूरच्या दिशेनं घेऊन जा. का बरं? कारण आपल्याला माहिती आहे वारीमध्ये एक अडचण नाही तर वारीमध्ये या ठिकाणी अनेक अडचणी वारकऱ्यांना सहन कराव्या लागतात. एक बोलू का तुमच्याशी? इकडे पहा सगळेजण, ऐका. कथा काय आनंद देते ते मला तुम्हाला सांगायचं आहे. कथा आपल्या तर व्यथा दूर करतेच, पण कथा या ठिकाणी दुसऱ्यांच्याही व्यथा आपल्यापर्यंत पोहोचवते. या कथेच्या माध्यमातून आज वारकऱ्यांचंही दुःख खरं तर घरी बसलेल्या लोकांना कळणार आहे. काही लोकांना वाटतं की बरं आहे बाबा हे वारकरी पंढरपूरला जातात. काही लोकांचं तर असं मत असतं त्यांना काय आहे तिथे 21 दिवस मस्त मजा करायची, 21 दिवस मस्त या ठिकाणी काय नुसतं खायचं प्यायचं आईश करायची, काय घरची कामं नाही काही नाही. पण मी सांगेल तुम्हाला याच्या पलीकडे एक मानसिकता आहे जी वारीमध्ये वारकऱ्यांची असते आणि ती वारकऱ्यांची जी व्यथा आहे, वारकऱ्यांची जी अवस्था आहे, ती अवस्था आज संबंध महाराष्ट्राला कळावी याच्याकरता खरं तर हे कथेचं नियोजन आहे. आज या कथेच्या माध्यमातून नुसत्या व्यथा कळत नाही आहे, तर या कथेच्या माध्यमातून आज वारकऱ्यांचं दुःखही तुम्हाला आम्हाला पाहायचं आहे. तुम्ही म्हणाल ताई काय दुःख आहे हो वारकऱ्यांचं? ऐका, जन्ममरणाचं दुःख तर प्रत्येकाला आहेच आहे आणि त्याहीपेक्षा पलीकडे सांगेल मी तुम्हाला. पहा, प्रत्येकाची इच्छा असते काय आयुष्यामध्ये आमच्या दुःखाची निवृत्ती व्हावी आणि सुखाची प्राप्ती आम्हाला या ठिकाणी प्राप्त व्हावी. प्रत्येकाला काय वाटतं, देवा मला सुख मिळालं पाहिजे, मला दुःख नको आहे माझ्या जीवनामध्ये. आणि मग वारीला जाताना काय फक्त सुखाचाच अनुभव येतो का? आजी, वारीला जाताना फक्त सुखाचाच अनुभव येतो असं नाही आहे. मग वारीला जाताना या ठिकाणी अनेक कष्टसुद्धा भोगावे लागतात. काही तर या ठिकाणी बायका कंटाळतात. नाथबाबा ज्या वेळेला वारीला जात होते ना, नाथांनी पाहिलं एखादी बाई वैतागते आणि कधी कंटाळून मग ती या ठिकाणी आपलं स्वतःच डोकं आपटून घेते. बरं, अशी तशी डोकं आपटून घेत नाही, मग ती लोकांना सांगत फिरते मला यायचंच नव्हतं पण या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं 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 ग बया. शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं 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 ग बया. नाथबाबांनी त्या बाईचं दुःख पाहिलं. नाथबाबा म्हटले अरे अरे अरे, आणि तिचं दुःख नाथबाबांनी त्या भारुडामध्ये मांडलं. नाथबाबांनी पाहिलं ही बाई निघाली आहे खरं पंढरपूरला, बरं जात असताना ती लोकांना सांगत बसली काय या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. काय आता वाईट केलं होतं आजी तिनं, पण तरी सुद्धा मला पंढरीला नेलं ग बया. बरं काय झालं तुला पंढरीला नेलं तर काय बिघडलं? नाही ती म्हटली बिघडलं ना, पंढरीची वाट का इतकी सोपी आहे का? नाही हा, पंढरीची वाट खूप कठीण आहे. आणि मग तिनं ती दुःख आपल्या भारुडामध्ये मांडून ठेवलं. ऐका, काय दुःख आहे हो ताई पंढरीच्या वाटेमध्ये? काय दुःख आहे मी सांगू का तुम्हाला? एक दिवस जाऊन बघाच गड्या, काय दुःख आहे तुम्हाला आपोआपच कळेल. हां, जे घरी खूप बडबड करतात ना, घरी जे बाकीच्या लोकांना नावं ठेवतात ना, मला वाटतं त्यांनी एक दिवस फक्त पंढरपूरला जाऊन या ठिकाणी एखाद्या वारीमध्ये एक टप्पा फक्त चालायचं. मला तरी असं वाटतं नुसत्या पंढरपूरच्या वारी
वारीत एक जरी टप्पा एखादा माणूस चालून आला ना, तो इथून पुढं या ठिकाणी जो भेटेल ना वारकरी, ज्यानं आषाढीची वारी कधी चुकवली नाही, ज्यानं आषाढीच्या वारी करता इतकी तगमग केली, मला वाटतं संतोष दादा, एक जरी वारकरी, एक जरी माणूस या ठिकाणी पंढरपूरच्या एका जरी टप्प्यामध्ये नुसता चालत असेल ना, तरी सुद्धा तो बाकीच्या सगळ्या वारकऱ्यांकडं एका विशिष्ट आदरानं इथून पुढं पाहत जाईल. एका विशिष्ट आदरानं तो लोकांकडे पाहिल. तो वारकऱ्यांचा कधी अपमान करणार नाही, वारकऱ्यांना तो कधी कमी समजणार नाही. का बरं ताई? ऐका, इकडं पहा. बऱ्याच लोकांना आपण सगळीजणं पाहतो की आपण बऱ्याच ठिकाणी अनुभव घेत असतो. रोजचे अनुभव वेगळे आहेत ताई, आणि पंढरपूरच्या वारीतले अनुभव वेगळे आहेत. कोणते अनुभव आहेत ताई पंढरपूरच्या वारीमध्ये? आम्हाला जरा सांगा ना. तर ऐका, आता आपण कालपर्यंत पाहिलं, पण आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे वारीमध्ये नेमका कोणता अनुभव येतो, घरामध्ये आमचे कोणते अनुभव असतात, आणि त्या दोन्ही अनुभवातला आई फरक कोणता, ते आज आपल्याला कथेच्या माध्यमातून पाहायचं आहे. सांगू का तुम्हाला? इकडे पहा सगळेजण, ऐका. रोजच्या जेवणामध्ये आपल्याला आपल्या आवडीचं जेवण बनवता येतं. कसं? जोरात बोला. आपल्या बोला बोला पटकन, जोरात बोला, मला ऐकायला कमी येतं वयानुसार. आई, रोज आपल्याला आपल्या जेवणामध्ये आपल्या आवडीचं जेवण आपल्याला बनवता येतं. पण आता इथं बसलेल्या सगळ्या लोकांनी मला सांगा, लाखोनं भाविक आळंदी आणि पंढरपूरच्या दिशेनं सगळीजणं प्रवास करतात आहे. मला सांगा बरं, इथं बसलेल्यांनी तिथं काय प्रत्येक वारकऱ्याची आवड जपली जाते का? बोला बोला. नाही ना. तिथं कुणाची जास्त तिथं आवड जपली जात नाही. बरं मंदार भाऊ, याच्याही पेक्षा पलीकडं माणसाला जगण्याकरता लागतं तरी काय हो? माणसाला जगण्याकरता फक्त किती मोजक्या गोष्टी लागतात. अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल लागतो ना. हां हां हां, मोबाईल लागतो की आता लोकांना. ऐका इकडं, वारीत गेलं तरी लोकांना मोबाईल लागतो. ऐका इकडं पा, माणसाला जगण्याकरता जास्त गोष्टी लागत नाही बरं का. जगण्याकरता माणसाला अन्न लागतं. काय लागतं? अन्न लागतं. बरं ठीक आहे, माणूस घरी सुद्धा जेवण करतो आणि माणूस वारीमध्ये सुद्धा जेवण करतो, बरोबर आहे ना. पण आता ऐका, घरी जे जेवण बनवलं जातं ना, त्या जेवणामध्ये कधी जर थोडं मीठ कालवणामध्ये जास्त झालं, थोडं मीठ एखाद्या भाजीत जास्त झालं, तर लगेच गडी बायकोला लगेच असं डोळे वाटारूनच बघतो. कसा? झोपले का काय तुम्ही? कसे? हां, असे डोळे वटारूनच बायकोकडं बघणार. का बरं? रोजच्या जेवणामध्ये एखादा जरी खडा मिठाचा जास्त पडला बायकोकडनं, तरी सुद्धा आम्हाला तो सहन होत नाही. पण एक बोलू का, वारीमध्ये गेल्यानंतर मात्र लोक कधीच कुठल्या जेवणाला नावं ठेवत नाही. कारण प्रत्येकाला माहिती आहे, घरी या ठिकाणी आम्ही तक्रार करू शकतो, कारण घरी ज्या वेळेला आम्ही जेवतो ते फक्त अन्न असतं, पण वारीमध्ये ज्या वेळेला आम्ही जेवण करतो ते अन्न नाही, तो प्रसाद असतो. हा, तो प्रसाद आम्ही सेवन करतो. त्यामुळं आम्हाला कधीच तिथं या ठिकाणी त्या जेवणाला नाव ठेवावं असं वाटत नाही. आवडीनिवडी नाही आहेत कोणाच्या तिथं. हां, इथं मला आवडतं ते कदाचित यांना आवडत नसेल, यांना आवडतं कदाचित ते भाऊंना आवडत नसेल. पण तिथं वारीमध्ये गेल्यानंतर ऐका, बटाट्याची भाजी काही सगळ्यांना आवडत नाही आई. हां, काही काही लोकांना डॉक्टरांनी सांगितलं असतं बटाटा खाऊच नका म्हणून. पण वारीमध्ये गेल्यानंतर कसला बटाटा कसलं काय मिळेल ते फक्त समोर आलं का फक्त ताव मारायचं आणि खायला जटायचं. वारकरी कशाची सुद्धा तमा ठेवत नाही हो, कशाचीच नाही. डॉक्टरचा विचार करत नाही, BP पाहत नाही, शुगर पाहत नाही, काहीच पाहत नाही. आमच्या दिंडीमध्ये एक वारकरी होता, 450 शुगर होती आई त्याला. किती? 450 शुगर होती. डॉक्टरने त्याला सांगितलं होतं अजिबात संतोष भाऊ गोड खायचं नाही. त्याला सांगितलं होतं अजिबात गोड खायचं नाही. बरं, आता वारी म्हटल्यानंतर काय कोणाचं तोंड आवरता येतं का हो? नाही ना. हां, माणसाची मोठी गंमत असते हो, देखले का टेकलेच. जिथं काही दिसलं का माणसं टेकलीच तिथं बाबा. हां, आता प्रॉब्लेम असा झाला, आम्ही पंक्तीला बसलो जेवायला का बाबा नेहमी माझ्या बाजूलाच बसायचे. आणि मग ते बाबांना मी म्हणायचे, बाबा हे बा तुम्हाला शुगर आहे, अजिबात तुम्ही गोड खायचं नाही. नेमकं त्या दिवशी पंक्तीमध्ये आमच्याकडं गुलाबजाम होते. आता गुलाबजाम म्हटल्यानंतर बाबाच्या तोंडाला पाणी सुटलं, आणि बाबाने आता तोंडाला पाणी सुटलं, बाबांना आता गिळून घ्यावं ना, आपल्याला सांगितलंय डॉक्टरनं नाही म्हटल्यानंतर. पण नाही ना, पंक्तीला वाढायला सुरुवात झाली. आता मला माहीत होतं बाबांना शुगर आहे. मी त्या वाढणाऱ्याला म्हणायचे, दादा सगळ्यांना वाढा, पण म्हटलं बाबांना अजिबात वाढायचं नाही. बाबा असे बारीक तोंड करायचे. म्हटलं राहू दे, तोंड बारीक करा बाबा, पण वारीपर्यंत आपण पोचलो पाहिजे. अजिबात म्हटलं तुम्ही काही खाऊ शकत नाही आणि खायचं नाही. बरं ठीक आहे. बाबांना असं माझ्याकडं पाहिलं, मला म्हटले संगीताताई, म्हणजे डॉक्टरनं मला खायला सांगितलं नाही आहे, पण म्हटले पाहायला काही अडचण आहे? पाहायला हां, नुसतं असं म्हणले ताटात असलं नुसतं बघितलं तरी नाही का, डोळे तुम्ही घ्या रे सुख. हां, बाकी नको म्हणले, पण कमीत कमी डोळ्याचं तरी सुख.
म्हटलं बघा बरं का बाबा, फक्त बघायचं म्हटले, अजिबात खायचं नाही. म्हटलं आता मी तरी कशाला बाबाला नाराज करू. चला म्हटलं, इच्छा नको काही अपुऱ्या ठेवायला, आपण सगळीजणं बघणार, आपण खाणार, बाबा आपल्या तोंडाकं पाहणार, हे काय बरं वाटतं का? नाही नाही नाही, त्यापेक्षा म्हटलं चला बाबाला म्हटलं, बाबा बघा बरं का, तुमच्या ताटामध्ये ठेवणार आहे, फक्त बघत राहायचं म्हटलं, खायचं अजिबात नाही. मला वाटले छे ताई अजिबात म्हटले खाणार नाही. बरं, ताटामध्ये आमच्या सगळ्यांना वाढलं आणि तेवढ्यामध्ये बाबांना सुद्धा तिथं वाढलं. आणि वाढल्याच्या नंतर मात्र जेव्हा जेव्हा आमची सगळ्यांची जेवणं उरकत आली आणि मग पत्रवळी उचलायला एक माणूस यायचा. आणि जसा तो पत्रवळी उचलायला माणूस आला, आता बाबांनी तोपर्यंत तर काय त्या गुलाबजामला हातही लावला नव्हता, पण जसा पत्रवळी उचलायला, आम्ही आमच्या गडबडीमध्ये हात धुवायला उठायच्या आणि तेवढ्यामध्ये बाबानं गुलाबजाम घेतला आणि पटकन तोंडात टाकला. म्हणलं बाबा तुम्हाला काय सांगितलं होतं, खायचं नाही, चिटिंग आहे ना. म्हटलं हे बाबा तुम्ही आम्हाला फसवलं, म्हटलं चुकीचं केलं, तुम्हाला मी सांगितलं होतं. आणि मग त्या बाबानं दिलेलं उत्तर आहे मला ते तुम्हाला सांगायचं आहे. बाबा म्हटले बघ संगीताताई, आयुष्यामध्ये कुठली वारी आमची शेवटची असणार आहे हे आम्ही सांगू शकत नाही. आणि मग देवानं जर हा सोहळा आम्हाला पाहायची संधी दिली आहे ना, मग त्याचा सगळाच आनंद घेऊन मेलेलं काय वाईट आहे. हा सगळा आनंद घेऊन गेलेलं काय वाईट आहे. चला ना म्हटले, हाही आनंद घेऊन जायचं, त्यात काय. आणि तसंही वारीला निघालोय ते कोणाच्या भरोशावरती, त्याच्या भरोशावरती ना. आणि तो कोबारा आहे तर त्याला पुरावा देऊन सांगतात, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना. आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना. वासना. तुकोबारायांनी तर सांगितलेलंच आहे, तुम्ही काळजी करू नका, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवाराया. तुकोबाराया सांगतात, बाबा रे तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला सांभाळणारा तो विटेवरचा मालक आहे, तुम्ही त्यामुळे चिंता करू नका, तुम्ही फक्त माझ्याबरोबर येत चला. चला आपण रोजच्या जेवणामध्ये सुद्धा जेवण जेवतो आई, आणि वारीमध्ये सुद्धा आपल्याला जेवायला मिळतं. पण मी सांगितलं तुम्हाला, रोजच्या जेवणामध्ये या ठिकाणी पंचपक्वान्नाचं ताट असू द्या, आणि माऊलीच्या सोहळ्यामध्ये या ठिकाणी नुसतं आम्हाला साधा आमटी भात असू द्या. ऐकताय ना तुम्ही सगळीजण, ऐका बरं का. आम्ही रोज एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जातोय, एखाद्या महागड्या हॉटेलमध्ये जाऊन या ठिकाणी पाहिजे ती ऑर्डर देतोय, पाहिजे ते आम्ही खाऊ शकतोय. पण एक वाक्य सांगते, आज जाता जाता सर्वांनी घेऊन जा, रोजच्या जेवणामध्ये सुद्धा आम्हाला या ठिकाणी जेवण मिळतच आहे, आणि माऊलीच्या सोहळ्यामध्ये सुद्धा आम्हाला जेवण मिळतच आहे. पण आज एक वाक्य सांगते आई, जाता जाता सर्वांनी ते घेऊन जा. रोजच्या जेवणामध्ये या ठिकाणी कितीही महागडं जेवण आम्ही जेवत असलो, आणि घरी आम्हाला या ठिकाणी पाहिजे ती गोष्ट जरी मिळत असली ना, पण तरीसुद्धा ज्ञानोबारायांच्या साध्या जेवणाचे सर या ठिकाणी जगातल्या कोणत्याच हॉटेलच्या जेवणाला येणार नाही. ही वारीच्या जेवणाची ताकद आहे, ही वारीच्या जेवणाची ताकद आहे. तुम्ही कुठंही जेवणा करता जा, तुम्हाला या ठिकाणी माऊलीच्या सोहळ्यामध्ये जे जेवण मिळणार आहे ना, त्याची सर बाबा या ठिकाणी तुम्हाला कुठल्याच जेवणाला येऊ शकत नाही. काय आनंद आहे बाबा त्या सोहळ्यामध्ये. बरं ठीक आहे, तिथं काय अशी काही VIP सर्व्हिस असते का? अगदी या ठिकाणी खूप चांगली ताटं दिली जातात असं आहे का? बरं, ताटं धुवायला सुद्धा वारकऱ्यांना इतका कंटाळा येतो आहे, तशीच पाण्यातनं बुडवतात. आणि तशी आता काही लोकांना सांगितलं तर ते म्हणतील नकोच वारीला जायला हां, पण तरी सुद्धा मी सांगेल तुम्हाला, पहा अशी इतकी काही काही गैरसोय असते. बरं, त्याहीपेक्षा पलीकडे मी सांगेल तुम्हाला, वारीला ज्या वेळेला पंक्तीला आपण जेवायला बसतो त्यावेळेला मंदार दादा आजूबाजूनं कोणी वारकरी या ठिकाणी जात असतात, बाजूनं कुठं दिंड्या चालू असतात, कुठं धूळ उडत असते, कधी पाऊस असला ना त्या पावसामध्ये असं कधी कधी ताट घेऊन असं आपलं कुठं तरी एखाद्या तंबूमध्ये जाऊन कधी कधी खावं लागतं. खाल्लंय बाबा आम्ही हे सगळं. आणि म्हणून मला सांगायला आवडेल तुम्हाला, पहा घरी सुखसुविधा आहेत, वारीमध्ये सुखसुविधा नाही आहेत. वारकऱ्यांचे कष्ट आपल्याला कळालेच पाहिजे. मग ताई, वारकऱ्यांचे जर इतके तिकडे हाल आहेत, मग तरी सुद्धा लोक का बरं इतके पंढरपूरला वेडे होऊन निघतात? तो काय आहे तिकडं? तुम्हीच तर आम्हाला सांगता ना, एवढा आनंद तेवढा आनंद. मग इतका त्रास आहे, मग हा आनंद आहे का?
नाही 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 नाही, पण आता ऐका, हा जरी त्रास असला ना, पण तरीसुद्धा विठुरायाचं दर्शन आम्हाला होणार आहे. आणि आमचा सगळा वारीला झालेला हा सगळा त्रास आमचा विठ्ठल एका दिवसामध्ये घालवणार आहे, हे सगळ्या वारकऱ्यांना माहिती आहे. म्हणून तो 21 दिवस वारकरी त्रास सहन करतात. त्यांना माहिती आहे आम्हाला जरी 21 दिवस त्रास होत असला, पण एका दिवसामध्ये आमचा विठेवरचा मालक आमचा सगळा त्रास घालवणार आहे. मग ठीक आहे ताई, बरं अन्नाची सोय नाही तुम्ही म्हणता, बरं कपड्याची ओ वारकरी ऐका, एरवी घरामध्ये असताना शर्टाला डाग लागला तरी राग येतो. तुमचं कसं आहे? बोला पटकन. शर्टाला डाग लागला तरी राग येतो. बरं याहीपेक्षा पलीकडं एखाद्या वेळेला कपडा आमच्याकडनं नाही व्यवस्थित निघाला तरीसुद्धा दिवसभर आम्ही बडबड करतो की नाही? कपडेच नीट धुतली नाही, आम्ही दिवसभर बडबड करतो. सासू सुनेला बडबड करत राहते, बिचारा नवरा बायकोला बडबड करत राहतो. काय कपडे धुतली नाही, माझेच कपडे निघाली नाही, असं झालं नाही, तसं झालं नाही. कुठं? घरी. पण आता इकडं पा सगळेजण वारीमध्ये, बोला वारीमध्ये अहो किती भारीतली कपडे न्या हो. कोणी म्हणणारच नाही ती भारीतली कपडे आहेत म्हणून. का एकदा का तिथं दिंडी कधी एकदा थांबली, पताका एकदा का बाजूला गेल्या का वारकरी जे रस्त्यावरती आपले लोळत बसतात. एरवी तुम्हाला मी म्हटलं ओ जांभूळची लोक जा बरं इथं चौकामध्ये जाऊन एखाद्या रस्त्यावरती झोपा. तुम्ही झोपाल का? तुम्ही म्हणाल काय वेड लागलंय का ताई तुम्हाला? म्हणाल की नाही? पण ऐका, आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये मात्र कोणी कुठेही आम्हाला पडलेला दिसतो. कोणाला कपड्याची लाज वाटत नाही, कपडे खराब होण्याची भीती वाटत नाही, कपडे खराब होण्याचं काही वाटत नाही. का बरं? मिळेल जागा तिथं वारकरी पडलेला असतो. मग त्याच्यामागचं कारण काय? त्याच्यामागचं कारण फक्त एकच आहे. घरी आम्ही किती चांगली कपडे वापरली ना, ती आमची व्यवस्था आहे. पण वारीमध्ये आमची कपडे खराब जरी असली ना, पण ती आमची अवस्था आहे. इकडं व्यवस्था आहे बाबा प्रपंचामध्ये, पण वारीमध्ये मात्र माणूस अवस्थेमधनं जात असतो. इथं माणूस व्यवस्था पाहत बसत नाही, इथं फक्त स्वतःची अवस्था पाहत राहतो. आणि मग ही अवस्था कुणाची झाली ताई? ही अवस्था सगळ्या संतांची झाली होती. चला पुढे ऐका, जगण्याकरता माणसाला काय लागतं? चांगलं घर लागतं. रोजच्या तुमच्या असलेल्या नित्यक्रमामध्ये आयुष्यामध्ये तुम्हाला इथं चांगलं घर आहे, तुम्ही चांगल्या घरामध्ये राहू शकता. काहींचं घर साधं असेल, काहींचं घर विटा मातीचं असेल, काहींचं घर स्लॅबचं असेल, काहींचं बंगला असेल, पण घर नाही असं आहे का कुणी? बोला जांभूळची लोक. नाही ना, प्रत्येकाला घर आहे. पण वारीमध्ये मात्र या ठिकाणी कोणतं घर असतं? कोणतं घर आहे आई? तंबू बरोबर की नाही? तंबूच म्हणतात ना त्याला. माता ऐका बरं, त्या तंबूमध्ये किती मजा असते ना. खरं आहे का खोटं आहे? घरामध्ये जरा उकडलं का लगेच फॅन लावा AC लावा. पण तिकडं मात्र तंबूमध्ये किती जरी उकाडा आला तरी वारकरी हो करत नाही का चू करत नाही. अरे इतकंच गरम झालं ना, एखाद्या झाडाखाली जाईल वारकरी, तिथं जाऊन एखादा कागद टाकेल, तिथं जाऊन एखादा वारकरी झोपून जाईल. बरं आपली घरं तरी बाबा कुणी काढून नेत नाही, हे माहिती का तुम्हाला? झोपले नाही ना, पण वारकऱ्याची घरं, बोला वारकऱ्याची घरं बाबा रोज अशी काढून नेतात. कोण? टेम्पोवाले, बाकी कोण? चला झाला तुमचा 20वा. पहाटे 2 नाही वाजले संतोष भाऊ, लगेच वारकऱ्यांना उठवायला सुरुवात. निघा सगळ्यांनी आपल्या बाग्या बाहेर घ्या, सगळ्यांनी आता पटापटा उठा. रोज बाबा 2 वाजताच घर मोडतात हो वारकऱ्यांचं. पण कोणी वारकरी शब्दानं तक्रार करत नाही. एरवी आमच्या घराकडं कोणी बोर्ड दाखवलेला आम्हाला सहन होत नाही, पण वारीमध्ये मात्र या ठिकाणी तंबूतनं बाहेर जरी काढलं ना तरी सुद्धा लोक तिथं शब्दानं तक्रार करत नाही. कारण त्यांना माहिती आहे का जरी आम्हाला इथनं बाहेर जरी काढलं असेल ना, पण तरी सुद्धा विठ्ठलाच्या मंदिराकडं नेण्याकरता आम्हाला इथनं बाहेर काढलेलं आहे. आणि ते बाहेर काढणं कशा करताय? ते आम्हाला सांगण्याकरताय की बाबा रे, तुम्हाला एक ना एक दिवस तसंही बाहेर काढणारच आहेत. नाही कळलं तुम्हाला? झोपले नाही ना तुम्ही? ओ वारकरी ऐका इकडं पा, एक ना एक दिवस तसंही आपल्याला बाहेर काढणारच आहे. कबीर महाराजांनी आपल्याला सांगितलंय, जास्त काही घरामध्ये राहण्याचा प्रयत्न करू नका. काही लोकांना घरच सुटत नाही हो. नाही कळलं तुम्हाला? कथा कशा करता? एक दिवस आपल्याला तसंही घर सोडायचंय. मग त्याच्यापेक्षा एक काम करा ना, आताच जरा घर सोडा आणि जरा चला पंढरपूरच्या वारीला. अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही तुम्ही निघू शकता. ज्ञानोबा अजून अर्ध्यावरती आहेत, तुकोबा अजून अर्ध्यावरती आहेत, अजून निवृत्ती दादांची पालखी येते, अजून या ठिकाणी आमचे नाथबाबा येतात, ते मुक्ताईचा सोहळा चालू आहे. आणि मग सगळ्यांनी या ठिकाणी अजूनही येण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. नाही अजून तुम्हाला वेळ गेलेली, तसं घरातनं बाहेर काढण्यापेक्षा असं आपण बाहेर निघालेलं केव्हाही चांगलं. तंबूमधनं रोज 2 वाजता आम्हाला बाहेर काढलं जातं. निघा
चला पुढं हा वाटेला लागा भरलं चला वाटेला लागा म्हणजे काय काय आपल्याला सांगितले बाबा रे आता पुढच्या प्रवासाला तुम्ही गेलं पाहिजे. मग आता ऐका, वारीमध्ये आमची ताई घराची सोय नाही, वारीमध्ये आमची कपड्याची सोय नाही, वारीमध्ये आमच्या खाण्यापिण्याची सुद्धा तशी सोय नाही, पण तरी सुद्धा आम्हाला वारी का पाहिजे? तर त्याच्या मागचं कारण इतकंच आहे, वारीमध्ये बाकी कुठलीही जरी सोय नसली ना तरी सुद्धा वारीमध्ये मात्र या ठिकाणी आमच्या अंतःकरणाला समाधान देण्याची सोय पांडुरंगानं करून ठेवली. आमच्या अंतःकरणाला तिथं समाधान मिळणार आहे आणि ती सोय विटेवरच्या मालकानं आम्हाला तिथं करून ठेवलेली आहे. तुम्ही म्हणाल ताई मग आम्हाला जर तिथं जायचं असेल, आम्हाला नाही तिथं जाता येत, मग आम्ही काय केलं पाहिजे? आता सोपे मुद्दे थोडं लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ऐका, आम्हाला बाबा या ठिकाणी तिथं जाऊन ते अन्न नाही खाता येते. ऐकताय ना तुम्ही सगळीजण? आम्हाला तिथं जाऊन ते अन्न खाता येत नाहीये, पण आपण एक करू शकतो. काय करू शकतो? जे वारकरी गेलेले आहेत ना, आपण किमान त्यांच्याकरता अन्नदान तरी करू शकतो. ऐकताय तुम्ही? किमान त्यांच्याकरता एखादी पंगत आपण देऊ शकतो. एखाद्या सोहळ्यामध्ये नुसती तुम्ही केळी वाटप केली, एखाद्या सोहळ्यामध्ये नुसते राजगुऱ्याचे लाडू जरी वाटले, एखाद्या सोहळ्यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही या ठिकाणी तिथं कोणतीही वस्तू जरी तुम्ही अन्नाची दिली तरी सुद्धा या ठिकाणी तो सोहळा तुम्हाला आम्हाला तितकंच पुण्य देणार आहे. कारण तेथे कशी तदी दल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण, होय कोटी कुळाचे उद्धरण, तेथे एक शीत दिदले अन्न. अरे स्वतःची पोट तर आपण कायमच भरतोय बाबा. पोटाची कायम आपल्याला आग लागलेलीच आहे, कायम आपण त्या पोटासाठी तडफडतोच आहे ना. संतांनी त्या पोटाचं दुःखही आपल्याला सांगितलंय. इथं भर पोटासाठी इथं भर पोटासाठी इथं भर पोटासाठी इथं भर पोटासाठी पहा केवढी आटाटी, पहा केवढी आटाटी, इथं भरा पोटासाठी इथं भरा पोटासाठी पाचवड्या आता येते इथं भरा पोटासाठी इथं भरा पोटासाठी आपल्याला तसंही सांगितलंय, पोटाची खन्ना बाबा कायमच पडलेली आहे. इथं भर पोटासाठी का रे एवढी आटाआटी कशा करता रात्रंदिवस बाबा? संतांनी सांगितलं या पोटा कारणे गा झालो पांगीला जना देवा. अरे या पोटासाठी रात्रंदिवस आम्हाला इथं वन फिरावं लागतंय, या पोटासाठी रात्रंदिवस आम्हाला पळावं लागतंय. पण आता इकडं पा सगळे जण, तसंही रात्रंदिवस आपण पोटाकरता पळतोच आहे, तसंही रात्रंदिवस आपलं चालूच आहे. पण आता ऐका, वारीमध्ये नाही जाता आलं ना, पण कमीत कमी या ठिकाणी एखाद्या वारकऱ्याच्या एका वेळेच्या जरी पोटाची भूक आपण भागवली ना तरी सुद्धा वारीचं सगळं पुण्य आपल्याला तेवढ्या एका दानानं सुद्धा मिळतं बरं का. तेवढ्या एका दानानं एक वेळ फक्त, जास्त नाही पण आपण तेवढं तरी वारकऱ्यांना केलं ना तेवढं तरी आपल्याला पुण्य आहे. आता चला पुढं. नाही ताई आम्हाला अन्नाचं दान करता येत, हरकत नाही, पण आता ऐका, त्या वारीच्या सोहळ्यामध्ये कोण कोण येतं हो? नुसत्या पुण्यातली श्रीमंत लोक जातात असं नाहीये, मग नुसती विदर्भ, मराठवाडा, जालना या परिसरातनं लोक येतात असं नाहीये. मग त्या वारीच्या सोहळ्यामध्ये कितीतरी गोरगरीब येतात. आई, त्या वारीच्या सोहळ्यामध्ये अतिशय या ठिकाणी साधे वारकरी सुद्धा तिथं असतात. आमच्या काही दिंड्यांमध्ये आम्ही पाहतो, अगदी तुम्ही पाहू सुद्धा शकणार नाही असे काही या ठिकाणी समाजाची सुद्धा लोक त्या दिंडीमध्ये चालायला येतात. आम्ही विचारत असतो, पण ते आम्हाला सांगत असतात की ताई हा सोहळा फक्त आम्हाला एकमेव असा आहे, इतर कोणत्याही ठिकाणी आम्ही ज्या वेळेला जातो ना त्यावेळेला आमच्याकडं पंक्तीचा भेद केला जातो. इतर कुठेही आम्ही दुसरीकडे गेलो का तिथं आम्हाला थोडीशी वागणूक वेगळी मिळते, पण एकमेव आषाढी वारीचा सोहळा आहे का जिथं या ठिकाणी आम्हाला मात्र कोणी काही बोलत नाही, इथं सगळ्यांना सारखा अधिकार दिला जातो. म्हटलं बरोबर. कुळाचा विचार न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याती
काय गोड प्रमाण महाराजांनी दिलं. न पाहे याती कुळाचा विचार. तिथं बाबा कोणी लहान नाही कोणी मोठा नाही, सकळांसी येते आहे अधिकार. हा, सगळ्यांना तिथं अधिकार आहे, कुणी या आणि तिथं आमच्याकडे चालतं बरं का. हा, मग आता ऐका, त्या वारीमध्ये आम्ही गेल्यानंतर नाही आम्हाला जाता येते, पण कमीत कमी आम्ही त्यांच्याकरता काहीतरी योगदान करू शकतो. आता ऐका, आपल्याकरता या ठिकाणी कपड्याची चांगली व्यवस्था आहे आई, पण अशी काही वारीमध्ये लोक आम्ही पाहतो का त्यांना पुरेशी कपडे सुद्धा अंगावरती घालायला नसतात बरं का, पुरेशी कपडे सुद्धा अंगावरती घालायला नसतात. तुम्हाला आम्हाला बाबा या ठिकाणी काही काही बायका तर मी अशा सुद्धा पाहिल्यात, हां जरा जुन्या साड्या झाल्या का लगेच भांडीवाल्याला देऊन टाकतात. भांडीवाले, आता त्या भांड्यांचं काय घरामध्ये करायचंय काय माहिती. पण ऐका, झाल्यात ना तुमच्या जुन्या साड्या, कधीतरी एखादी चक्कर बाबा त्या वारीमध्ये मारा. हां, ज्याला खरंच गरज आहे ना एखाद्या बाईच्या अंगावरती बाबा ती साडी जरी आपली कोणीतरी दिली ना, मला तरी असं वाटतं ते पुण्य आपल्याला बाबा कुठेही या ठिकाणी कामाला येणार आहे. बोलेल मी तुम्हाला, पहा बाकी आयुष्यामध्ये दुसरं काही नाही, पण कमीत कमी आपण त्यांची तितकी जरी काळजी वारीच्या माध्यमातून घेऊ शकलो तरी सुद्धा बाबा या ठिकाणी ते पुण्य आपल्या पदरी पडणार आहे. चला पुढे ऐका, काही लोक म्हणतील ताई ठीक आहे आम्हाला कपड्याचंही नाही आम्हाला काय करता येते, नाही आम्हाला काय करता येत. अहो ऐका, आता मागच्या वर्षी एवढा पाऊस झाला की बऱ्याच वारकऱ्यांचे तंबू या ठिकाणी फाटके होते आणि त्याचा परिणाम एवढ्या पावसामधून पाणी सगळं आतमध्ये येत होतं. तुम्ही विचार करा, ओल्या कपड्यांमध्ये वारकऱ्यांना पुढच्या 8-8 दिवस प्रवास करावा लागला होता. आम्ही चांदोबाच्या लोणंदचा कालचा जो मुक्काम होता ना, मागच्या वर्षी आम्ही त्या ठिकाणी होतो आणि तिथं आम्ही पाहिलं वारकऱ्यांचे इतके आतोनात हाल झाले, सगळ्या तंबूंमध्ये आतमध्ये पाणी येत होतं. बरं आमचे झाले असं नाही आहे, मग जेवढ्या दिंड्या होत्या त्या सगळ्यांचेच हाल मागच्या वर्षी आम्हाला पाहायला मिळाले. बरं तेवढ्या परिस्थितीमध्ये आम्ही करणार तरी काय, कारण इतके पैसे नसतात का कुठं जाऊन आम्ही आमची दुसरीकडे सोय करू शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये मला तरी असं वाटतं की बाकी जाऊ द्याव, पण आपल्याकडं पैसे आहेत, मग आपण एखाद्या व्यक्तीनं एखादा नवीन तंबू जरी एखाद्या दिंडी करता दिला, नाही तुम्हाला घर देता येत हां, अहो ऐका, आपल्या स्वतःच्या घराकरता रात्रंदिवस प्रयत्न करतोच आणि अजून पुढं बोलू का. ऐका, मला एकच फक्त जाता जाता तुम्हाला सांगायचं आहे, आपण घरामध्ये ज्या घरामध्ये राहण्याचा प्रयत्न करतोय ना, एक ना एक दिवस आपली मुलं आपल्याला त्या घरातनं बाहेर काढतात आणि आपली मुलं त्याच्यावरती ताबा मिळवतात की नाही. बोला बोला पटकन. हां, ते फक्त वाट बघतात ते तुम्ही कधी जागा मोकळी करताय, बाकी काही नाही. हां हां, त्यांची फक्त इच्छा आहे तुम्ही मोकळे व्हा, आम्ही लगेच आहेच तिथं. पण आता ऐका, हे एक घर असं आहे बाबा का त्या घरामध्ये कोणाची मक्तेदारी नाही आहे, त्या घरामध्ये कुणाचा मालकी हक्क नाही आहे. मग कमीत कमी मला असं वाटतं, अरे आपण कमवलेल्या घरामध्ये आपली मुलं आपल्यानंतर आपला वाटा मागत राहतील आणि ती मुलं आपली जाण्याची वाट बघत राहतील. पण या घरामध्ये मात्र एक घर किंवा एक तंबू जरी नुसता आम्ही वारकऱ्याला दिला ना, पण तरी सुद्धा या ठिकाणी कितीतरी वर्षाकरता का होईना आम्ही कमीत कमी 10 ते 15 वारकऱ्याची बाबा पंढरपूरला जात असताना झोपायची सोय करतोय. म्हणून एखादा तरी तंबू देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. चला एखादा तरी, हां 10 ते 15 वारकरी ज्या वेळेला तिथं सुखाचा विसावा घेतील, 10 ते 15 वारकरी ज्या वेळेला तिथं शांतपणे डोकं टेकतील ना, त्या वेळेला त्या लोकांना तुमची आठवण येईल की चला कुणीतरी देणारं आहे, कुणीतरी आमची काळजी करणारं आहे. आणि म्हणून वारीमध्ये आम्हाला ते करायचं आहे. वारीमध्ये आम्हाला काय शिकायचं आहे तर ऐका, आता इकडे पहा, वारी कशा करताय तर मला तरी असं वाटतं की आता अन्न वस्त्र निवारा या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या, पण याच्याही पलीकडे मी सांगितलं वारी अवस्थे करताय. मग ताई काय अवस्था वारीमध्ये असली पाहिजे तेवढं जरा आम्हाला सांगा बरं. तर आता ती अवस्था मी तुम्हाला सांगते, ऐका. हे सगळं काही आपण करतो, हे सगळं काही आपण पाहतच होय, पण त्याच्याही पेक्षा पलीकडं मी सांगेल परमार्थ आणि प्रपंच याच्यामध्ये थोडासा फरक आहे. आई, आपण जी कृती करतो ज्या वेळेला ती कृती करत असताना आपण अंतःकरणापासून एखादी चांगली कृती केली ना, तर ती चांगली कृती म्हणजे आपला परमार्थ आहे. आणि आपल्याला माहीत आहे हे काम वाईट आहे, पण ती वाईट कृती करत असताना आपलं मन जर डगमगत नसेल आणि तरीसुद्धा आपण जर ती वाईट कृती करत असेल ना, तर ती मात्र आपल्या जीवनामधली विकृती आहे. मी सांगेल तुम्हाला, रस्त्यानं वारकरी चालतात आणि वारीमध्ये चालत असताना जर ते वारकरी या ठिकाणी केळी खात असतील आणि केळी खाऊन जर ती तिथल्या तिथं त्यांची साल टाकत असतील तर ती त्यांनी केलेली विकृती आहे. पण त्यांनी टाकलेली साल सुद्धा आपण डोळ्यानं पाहतोय आणि आपण जर ती केळीची साल उचलून नुसती जरी बाजूला टाकतोय ना, तर तो मला वाटतं आपण केलेला परमार्थ आहे, तो आपण केलेला परमार्थ आहे. हा परमार्थ आपल्याला वारीमध्ये करायचा आहे. हे वारीमधनं आपल्याला खऱ्या अर्थानं करता आलं पाहिजे. वारी कशा करता, वारी स्वच्छतेची वारी झाली पाहिजे.
वारी समाधानाची वारी तर झालीच पाहिजे, पण कधीतरी विचार करावं. सगळे वारकरी ज्या वेळेला पंढरपूरला निघतात त्यावेळेला तुम्ही कधी विचार केला आहे का? इकडे इकडे माझ्याकडे पहा सगळीजणं. हां, कधी तुम्ही विचार केला आहे का की बाबा रे, ज्या ज्या गावामध्ये जिथं जिथं पालखीचा मुक्काम असतो त्या त्या गावामधल्या लोकांना शेती नसेल का? बोला पटकन. शेती नसेल का त्यांना? बाबा त्यांना सुद्धा शेती असते की नाही? त्यांना सुद्धा त्यांचा व्यापार आहेच की नाही? बरं ठीक आहे, वारकरी येतात, आज लाखोनं भाविक एका एका गावामध्ये मुक्काम करतात. आता मला काय म्हणायचंय ऐका, 1-1 लाख भाविक एका एका गावामध्ये ज्या वेळेला संतोष भाऊ मुक्काम करतो त्यावेळेला त्या गावामध्ये खरंच अतिशय चांगलं वातावरण असणार आहे का? नाही ना. 1 लाख लोकांची गर्दी जर आपल्या अचानक जांभूळ गावामध्ये आली, हां, बोला 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 बोला, तुम्ही काय कराल? काय कराल तुम्ही? बरं, या लाख लोकांची एक एक गोष्ट नाही आहे, मग या लोकांची सगळी सोय आपल्याला करायची, त्यांच्या आंघोळीची सोय आपल्याला करायची, त्यांच्या राहण्याची सोय आपल्याला करायची. रस्त्यावरती सुद्धा या ठिकाणी तंबू टाकून लोक राहतात. कुठं? वारीच्या सोहळ्यामध्ये. पण कधीतरी तुम्ही हाही विचार केला पाहिजे का ज्या गावामध्ये ती माऊलीचीच वारी असेल किंवा तुकोबरायांची पालखी असेल, ज्या ज्या गावामध्ये त्या ठिकाणी ती मुक्कामाला जाते त्या त्या वेळेला त्या गावातल्या लोकांची तिथं काय अवस्था असणार आहे? बरं, आपण वारकरी निघून जातो कुठं? पुढच्या मुक्कामाला. पण कधीतरी विचार केलाय का मागं जी काही घाण आपण टाकत असतो, मग त्या बिस्किटच्या पुड्याची घाण असेल, पाण्याच्या बाटल्या असतील, हां, इकडं माझ्याकडं पहा, हां, आपण ती केळी टाकून देतो, आंब्याची सालं आपण तिथेच टाकून देतो, आपण रस्त्यानं चालताना पत्रवळ्यांचा कचरा आपण तिथेच टाकतो. बरं, नुसते आपले तंबूच येत नाही, आपल्या तंबूला आणि बॅगांना आपला धक्का लागू नये, आपली काळजी फक्त तेवढी, बरोबर की नाही? पण त्याच्यापेक्षा मागं या ठिकाणी बाकीच्या ज्या गैरसोयी आपण त्या गावातल्या लोकांच्या करून जातो, याचा विचार ज्या दिवशी आपण करायला सुरुवात करू आणि ज्या दिवशी त्याच्याकरता आपण काहीतरी पर्याय निवडू ना, ती खरी पंढरीची वारी असणार आहे. ती खरी पंढरीची वारी. हां, पंढरीची वारी कशा करता करायची? जसं आपल्या घरामध्ये कचरा सहन होतो का आपल्याला? बोला बोला पटकन. चालतो का? नाही 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 नाही, अजिबात नाही. अहो, बाकीचं जाऊ दे, घरातला कचरा सोडा, अंगणातला कचरा आपल्याला सहन होत नाही. तुमच्याकडं कसं आहे? बोला की पटकन. आमची आजी म्हणायची, घराची कळा काय 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 अंगण सांगतं. वा तुकाराम महाराज, भारी उत्तर दिलं तुम्ही. घराची कळा अंगण सांगतं ना. ऐका इकडं पा, अंगण सुद्धा आपल्याला चांगलं लागतं. काय लागतं? अंगण सुद्धा चांगलं लागतं. मग विचार करा, एवढे वारकरी ज्या वेळेला दुसऱ्याच्या अंगणामध्ये जातात, मग त्यानं त्या अंगणाची काळजी नको का घ्यायला? त्यानं घेतली पाहिजे ना. जसं तुमचं अंगण आहे तसं कोणाचं तरी अंगण आहेच ना. जसं तुमचं घर आहे तसं कोणाचं तरी घर तिथं आहेच ना. जसं तुमचं बाथरूम आहे तसं दुसऱ्या कोणाचं तरी बाथरूम आहेच ना. एरवी सगळी लोक आपले दरवाजे बंद करत असतात, पण ज्ञानोबारायांची पालखी मात्र ज्या दिवशी गावात येणार हे ज्या वेळेला लोकांना कळतं ना, त्यावेळेला कुणीही लोक दरवाजे बंद करत नाही. सगळी लोक या ठिकाणी वारकऱ्यांकरता आपले आपले दरवाजे चालू ठेवत असतात. तिथं कोणाला कशाची भीती वाटत नाही, काही नाही. फक्त त्यांना माहीत असतं काय, वारकरी आमच्याकडे येणार आहे, त्यांची सेवा आमच्याकडनं घडली पाहिजे.